प्रकार घडलाय नक्की काय होतंय? हे जे डंपर भरून चाललेले आहेत ना, डंपर मध्ये जास्त माल भरलेला आहे. त्यांचं स्पीड कमी नसतं, स्पीड जास्त असतं. त्यातून माल उडून लोकांना लागतोय, दुराळा उडतोय. रस्त्याची खराबी झालेली, रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी. तर डंपर कमी स्पीडनी चालवावं, मागलेल्या वाहनांचा विचार करावा, सर्वसामान्य माणसांचा विचार केला पाहिजे. परत गाडीत कमी माल भरावा, आरटीओच्या नियमानुसार भरा. आरटीओचा नियम ज्या पद्धतीने आहे त्या पद्धतीने भरा. तुम्ही त्याच्या ओव्हरलोड मध्ये गाड्या चाललेले आहेत, त्याला स्पीड कमीत कमी 60, 70, 60, 50, 60च्या स्पीडनी गाड्या चाललेले आहेत. मोटरसायकलवर चालणाऱ्याला खडे लागतात, दगडी लागतात. आता सरळ सरळ आता ह्या पोराच्या डोक्यात दगड पडलेला आहे. तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलला का? कोणासोबत? अधिकाऱ्यांशी कुणाशी बोलणार आहे? सर्वसामान्य माणूस आता इथं झाला हा प्रकार म्हणून आता उघडकीस आलंय. एकटा माणूस कुठे जाणार आहे बोलायला? तुम्ही आता गाड्या अडवल्यात, गाड्या अडवल्यानंतर काय काय घडलं? आता गाड्या अडवल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं त्या साहेबांनी, पण साहेब आहेत कोण ते? त्या साहेबांनी सांगितलंय की आता आम्ही रस्ता दुरुस्ती करून देऊ, गाड्या इथून पुढे पूर्ण भरणार नाही, जास्त गाड्या कमी स्पीडने चालवणार. त्यांना सांगितलं इथून पुढे जास्त जोराने चालतं आम्ही तहसीलदारपर्यंत याची कंप्लेंट देणार, आम्ही गाड्या बंद करणार मग इथून पुढे जाण्याच्या. नक्की कुठलं काम चाललंय? कुठं टाकायचं चाललंय? हे काय हवेचं, बायपासचं. हा काय झालं? टाकलंय ना, आणि त्याच्यावर आपण जर आमदार खासदारांच्या पर्यंत गेलो तिथे म्हणते मंजूर होऊन काम झालेलं आहे. तुम्ही जाणार नाही येणार. ते रोड कोण तयार करणार? असं होतंय. फोन केला तर कोण टाइम आलं पण नाही, कोण मॅनेजर सांगितलं नाही, ड्रायव्हर नाव मॅनेजर फोन विषय होते. मॅनेजर कोणाला फोन लावले रे? कुठे गेले? टाइम नाही, त्याला म्हटलं गाडी सोडणार नाही म्हणलं.